मित्रांनो, हा चिकन टिक्का सँडविच आहे आणि एक नंबर बनतो. ईझी रेसिपी आहे. सुरुवातीला बोनलेस चिकनला मी असं बारीक-बारीक कट करून घेतो. एकदम पातळ-पातळ लेयर काढून घेतोय. कारण का पटकन कुक झालं पाहिजे, प्रॉपर झालं पाहिजे आणि खाताना टेन्शन नाही आलं पाहिजे. ठीक आहे ना. मॅरिनेशन करायचं हलक्या हाताने. त्यासाठी थोडी लाल मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ टाकतोय. थोडंसं ब्लॅक पेपर पण टाकायचं आहे आणि हे सगळं टाकून मिक्स करून घ्या. हा पहिला प्रिपरेशन आहे. आपला हा पहिला मॅरिनेशन आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच भांड्यामध्ये चिकन साईडला काढून घ्या. घट्ट दही टाकायचं. त्याच्यानंतर टाकायचे लाल तिखट, अद्रक लसूणची पेस्ट, लाल तिखट टाकल्यानंतर त्याच्यात तुम्ही थोडंसं काश्मीरी मिरची पावडर टाकायची. त्याच्यानंतर टाकायचे मित्रांनो याच्या चवीनुसार मीठ, थोडंसं ऑइल टाकायचं आहे, धने जिरा पावडर टाकायचा आहे, चाट मसाला टाकायचा आहे आणि थोडा तेलही टाकायचा आहे. कोथिंबीर वगैरे, पुदिना वगैरे याच्यामध्ये टाकल्यानंतर मिक्स करून घ्या. त्यानंतर याच्यात मी शिमला मिरची, कांदा टाकायचा आहे, तोही मिक्स करून घ्यायचा. जो चिकन आपण पहिले मॅरिनेट करून ठेवलेला तो 10-15 मिनिटं झाले असतील, तोही याच्यामध्ये ॲड करायचा आहे. मिक्स करून घ्या. चिकन मॅरिनेट होऊन एक 15-20 मिनिटं ठेवायचं आहे. याच्यावरती थोडा स्मोकी फ्लेवर यायला पाहिजे, थोडा टिक्क्यावाला फ्लेवर यायला पाहिजे म्हणून कोळ्या जाळून घ्या. तुम्ही गॅसवरती जाळा आणि त्याच्यावरती थोडं बटर किंवा घी टाकून झाकण ठेवून द्या. म्हणजे स्मोक पूर्ण त्याच्यामध्ये जायला पाहिजे. आता हे वुडनच्या स्टिक घेतलेत. तुम्ही ॲज इट इज पण फ्राय करू शकता पॅनवरती. पण मी स्टिक लावून करतोय म्हणजे की जास्ती मेसी नाही होणार, रिलॅक्स होईल. हे स्टिक तुम्हाला कुठे पण नॉवेल्टीमध्ये मिळतील. ते असे एक-एक करून लावायचे जसं टिक्का लावतो आपण आणि डायरेक्ट आपल्याला पॅनवरती फ्राय करायचा आहे. आता मी नॉर्मल पॅन घेतला आहे, म्हणजे नॉर्मल म्हणजे हा मी ग्रिलवाला घेतला आहे. तुम्ही नॉर्मल घेऊ शकता. त्यानुसार त्याचे बटर ब्रश करायचा आहे. त्याच्यानंतर ॲड करायचं या चिकन स्टिकला लो मीडियम फ्लेमवरती अलटी-पलटी करून तुम्हाला एक 10-15 मिनिटं फ्राय करून घ्यायचं. प्रॉपर शिजलं पाहिजे, टेन्शन नाही, ठीक आहे ना. म्हणजे कच्चा नाही राहिला पाहिजे. शिजून झाल्यानंतर थोडंसं गॅसवरती मी डायरेक्ट ॲड करतो जेणेकरून तो एक थोडासा काळा-काळा जो येतो ना, तो टेक्स्चर आला पाहिजे. तो आल्यानंतर स्टिकवरून काढून घ्या. प्रॉपर असा एक हलक्या हाताने खिमा करून घ्या गरम-गरमच, म्हणजे जास्ती नंतर लेट नको व्हायला, ठीक आहे. त्याच्यावरती टाकलं थोडंसं आपला बर्गर्स मेयो, तुम्ही नॉर्मल मेयो पण यूज करू शकता. त्याच्यानंतर टाकलं टोमॅटो केचप, हे सगळं टाकल्यानंतर मिक्स करून घ्या. आपली फिलिंग तयार झालेली आहे. आता नॉर्मल ब्रेड घ्या, पाव घ्या, तुम्हाला जे पाहिजे ते घेऊ शकता. याला तुम्ही ना शोरमा टाईप पण बनवू शकता रोटीवरती लावून. आता मी ब्रेडवरती लावून घेतलं. याच्यामध्ये चीज वगैरे पाहिजे तुम्ही ॲड करू शकता. त्याच पॅनमध्ये मी ॲड करतोय बटर लावून. उलटी-पलटी करून ते ग्रिल मस्त दिसते म्हणून मी हा वाला पॅन यूज केला. तुम्ही प्लेनवाला पण यूज करू शकता. त्याच्यानंतर अशा प्रकारे असं गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मी कट करून घेतोय आणि मग सर्व्ह करतो मित्रांनो हा वाला टिक्का सँडविच जो एक नंबर बनतो. सेम तुम्ही पनीरसोबत पण करू शकता.